पाकिस्तानशी यापुढे फक्त दहशतवादावरच चर्चा होईल। पाकिस्तानशी आमचे संबंध आणि व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय असतील, युद्धविरामानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ठणकावलं। चीनच्या सॅटेलाइटची पाकिस्तानला मदत, भारतीय सैन्याचं ठिकाण आणि हालचाल चीनी सॅटेलाइटमध्ये कैद। याच हालचालीची इत्थंभूत माहिती चीन पाकिस्तानला पुरवत होता, सूत्रांची माहिती। तुर्की देशाचा भारताविरोधामध्ये पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा, आम्ही पाकिस्तानला यापुढेही मदत करत राहणार, तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांची भूमिका कायम। पाकला पाठिंबा देणार, तुर्कीला भोवणार, 250% प्रवाशांकडून बुकिंग रद्द, तुर्कीमध्ये भारतीय चित्रपटाचं चित्रीकरणही होणार नाही। जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाकडून सुद्धा इनोनोसोबतचा करार स्थगित। पुण्यातील व्यापाऱ्याला पाकमधून धमकीचे फोन, तुर्की सफरचंदासह तुर्की वस्तूंची विक्री बंद केल्यामुळे पाकमधून धमकी। भारतामध्ये ॲपलचे कारखाने उभारू नका, मी भारतात उत्पादनासाठी इच्छुक नाही, देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करा। ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा टीम कुक यांना सल्ला। भारत अमेरिकेमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील सर्व शुल्क रद्द करण्यास तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा, आमिर वाणी, यावर भट आणि आसिफ शेख अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं। चीनकडून पाकिस्तानला प्रॉक्सी म्हणून वापर, चीनवर विश्वास ठेवता येणार नाही, ट्रम्प यांनी पाक विरोधात भारताला शक्य तेवढी मदत करावी, ब्रिटिश लेखक डेव्हिड व्हान्स यांची टीका। पाकमध्ये असलेली अण्वस्त्र चुकीच्या हातांमध्ये, पाकची अण्वस्त्र IAEAच्या देखरेखीखाली आणली पाहिजेत, जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरील राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूर आधी मोदींच्या NSA CDS लष्करी अधिकाऱ्यांसोबत 45 गुप्त बैठका, पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा सौदी दौऱ्यावर असतानाच मोदींचा निर्णय, सूत्रांची माहिती। पाणी पुरवठा बंद करण्याचा विचार केल्यास भारताला उत्तर देऊ, पाकचे सैनिक शौर्य बलिदानाच्या बळावर पाणी हक्क मिळवून देतील, शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी। भारताच्या हल्ल्यामुळे पाकमधील एअरबेसचं मोठं नुकसान, दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षातील सगळ्यात मोठा हल्ला, अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राकडून विश्लेषण। पाकचे लष्करी तळ विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला यश, ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सकडनं वार्तांकन। पाकिस्तान युद्धबंदीची भीक मागत पळत होता, 4 दिवसात पाकिस्तानची व्यवस्था एका घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली, माजी अमेरिकन संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांच्याकडून पोलखोल। बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा, बलोच लिबरेशन आर्मीचा पंजगुरमध्ये पाक लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, हल्ल्यामध्ये 14 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार, अनेक जण जखमी, बलोच आर्मीचा दावा। भारताने पाक विरोधात पाऊल उचलावं, आम्ही तुमच्या सोबत, मेहरंग बलोच यांच्या भाषणावेळी आंदोलकांकडून घोषणा। कर्नल सोफिया कुरेशींवर आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विजय शहांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल, आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणतेही आदेश देऊ नयेत, काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांची विनंती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा, निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे कोर्टाकडून काही दिवसांपूर्वी निर्देश। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, 21 दिवस चाललेल्या मोहिमेत 31 नक्षलवादी ठार, तर 150हून अधिक बंकर सैन्यानं पाडली। राहुल गांधींचं मिशन बिहार, बिहारच्या दरभंगामधून राहुल गांधींची न्याय संवाद यात्रा सुरू। कतारने आयोजित केलेल्या स्टेट डिनरमध्ये मुकेश अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, एलन मस्क उपस्थित, अंबानींचा कतारचे अमीर तमीम बिन हमद अल थानी यांच्याशीही हस्तांदोलन। मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या, नव्याने खंडपीठ स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, सरन्यायाधीशपदी नियुक्तीनंतर भूषण गवईंचा पहिल्याच दिवशी निर्देश। भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदी नियुक्ती, कॅनडाच्या मंत्रिमंडळामध्ये 3 भारतीय आणि अमेरिकेचा समावेश। मुंबईसह उपनगरामध्ये आज वादळी पावसाचा इशारा, राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी, पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा। मान्सूनपूर्व पावसामुळे नाशिक, इगतपुरी, लातूर, परभणीमध्ये नुकसान, सोलापूरच्या पापरीमध्ये केळीबाग जमीनदोस्त, तर रत्नागिरीच्या लांजामध्ये वीज पडून एकाचा मृत्यू। ब्लॅकस्टोन राज्यामध्ये 5,000 कोटींची थेट परदेशी गुंतवणूक करणार, 27,000 तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार,
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार।